कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पोराला लय मारलं, डोक्यात राग घालून पोरग निघून गेलं, ते अजून आलंच नाही बघा। नेमका कुठे गेलाय तो? म्हणजे त्याच्या मित्रांना वगैरे कोणाला फोन केलाय? अहो मित्राच्या घरी पण जाऊन आले, पण त्यांच्या पण घरी नाही, फोन पण बंद आहे त्याचा। गायतोंडे, हा मॅडम, आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला कळवा, त्यांच्याकडनं मुलाचा फोटो घ्या आणि त्यांना सांगा आजच्या आजच शोध घ्या। येस लय उपकार होतील मॅडम। नका काळजी करू, मुलगा सापडेल तुमचा। गायतोंडे सर, काय काम आहे? काही काम नाहीये सर। तुम्ही आज समर कॅम्पला नाही गेलात? नाही गेलो आज। काय अडचण आहे का? नाही, कसली अडचण? अरे मॅडम, काय अडचण आहे? नाही ना, चल। सर, काय झालंय तुम्हाला? का तुम्ही एवढे टेन्शन मध्ये आहेत? अहो साहेब, थांबा की। काय झालंय सर? काय एवढं चिडलायत तुम्ही? तुम्हाला काय करायचं? तुमचं तुम्ही काम करा ना। सर, मला माझ्या मित्राबरोबर बोलायची परमिशन मिळेल? बोल। अर्जुन, काय झालंय? काय एवढी चिडचिड करतोय? साहेब, तुम्ही बोलला तर मन हलकं होईल। अहो तुम्ही लई चिडलाय माहितीये का? चिडू नको तर काय करू चिंचुकी? आज आप्पीकडे गेलो तुम्ही अमोलबद्दल बोल। तिकडं कोण होतं माहिती? सरकार आणि रुक्मिणी काकी। काय? ते काय, मला वाटलं होतं आप्पी सगळ्या गोष्टी विसरली असेल। कसलं काय आणि कसलं काय, तिच्याकडून अपेक्षा ठेवली ना, हीच चूक झाली आहे माझी। म्हणजे साहेब, त्यांनी तुमच्याशी नातं तोडलं पण त्यांच्याशी नाही। अहो याला काय अर्थ आहे सांगा की? माझ्या डोक्यात तेच चाललंय मागासपासून। साहेब, मी एक बोलू का? तुम्ही अपर्णा मॅडमच्या नादी नका लागू, त्यांना द्या सोडून। चिंचुके, काय चुकीचं बोलतोय तो? काहीतरी सगळा विषय संपलाच होता। तिची इकडे बदली झाली म्हणून सगळं चालू झालंय। मी अमोलला अजून भेटलो नाही एकदा पण सरकार आणि रुक्मिणी काकी भेटले। म्हणजे ज्या माणसामुळे हा सगळा तमाशा सुरू झाला तो माणूस जाऊन भेटला अमोलला, पण बाप असून मी नाही भेटू शकलो। काय म्हणायचं याला? अर्जुन, आपण यावर नीट बसून विचार करू ना। अजून काय नीट? अहो अमोलचे वडील आहेत, ते वैरी नाहीत। अहो असं शत्रूसोबत पण कोण वागत नाही जसे अपर्णा मॅडम साहेबांशी वागतात। चिंचुके, आपण इथे अर्जुनला शांत करायला आलो आणि तुम्ही स्वतःच काय चिडताय? ही वेळ नाहीये बोलायची। अर्जुन, मला असं वाटतं तू आत्ताच्या आत्ता समर कॅम्पला जा। ती मुलं तुझी वाट बघतायत तिथे। इच्छा नाही माझी। अर्जुन, तुझ्या आणि अपर्णा मॅडमच्या भांडणामध्ये त्या लहान लेकरांचा काही दोष आहे का? ती उन्हातानात तुझी वाट बघतायत आणि तू इकडे कुडत बसलेस, याला काही अर्थ आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।